मागच्या लोकसभेला त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं आणि निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भाजपाचे मेळावे, भाजपाचे मीटिंग, भाजपाच्या प्रचारात भाग घेतला. अनेकदा दिसलं, परंतु शेवटी म्हणलं सुधारणा होईल आज नाही उद्या. काय एवढे दिवस काँग्रेसच्या निशाणीच्या काँग्रेसच्या तिकिटाच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी 3-4 वेळा पदं घेतली प्रत्येकाने. त्या पदाच्या माध्यमातून फायदा झाला, मोठे झाले, गुद्दारी केली, सगळं केलं. सुधारणा होत नाही असं लक्षात आल्यावर आम्ही मुंबईची हायकमांडची आमच्या परवानगी घेतली आणि त्यांना अध्यक्ष उपाध्यक्षांनी 8 सदस्य यांना पक्षातून कायमचं काढून टाकलं. एकूण 10 जण, 10 नगरपंचायतचे सदस्य, त्याच्यामध्ये अध्यक्ष आले, उपाध्यक्ष आले. आमची भूमिका त्यांच्यापेक्षा चांगले कार्यकर्ते आम्ही तयार करणार आहोत, तयार आहेत यायला पक्षामध्ये. ते जागा आणून बसले होते, फायदा घेत होते. आता भूमिका आमची अशी आहे की आम्ही ती जागा भरून काढू, चांगली चांगली माणसं पक्षात घेऊन. अनेक लोक काम करायला तयार आहेत, अनेक तरुण काम करायला तयार आहेत. त्यांना पक्षात घेऊन पक्षाची बांधणी पहिल्यापेक्षा चांगली आहे, जोरात आहे. जनता पक्षाच्या बाजून आहे. शहरातल्या, अर्धापूरच्या शहरातल्या लोकांचं म्हणणं होतं की पक्षाच्या विरोधात काम करतात, भाजपच्या मीटिंग अटेंड करतात, यांना तुम्ही का काढत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्या उद्देशाने आम्ही काढलं. लोकांची इच्छा होती, पक्षाची इच्छा होती आणि आमची इच्छा होती. तर ते कसं आहे, त्यांना काँग्रेस पक्षाचा लढा लागला होता. काँग्रेस पक्षाच्या नावावर निवडून आले, काँग्रेसचा फायदा घेतला. एकदम पक्ष सोडू वाटत नव्हता आणि भाजपला सोडू वाटत नव्हतं, पण कोणतरी एक करावं लागेल ना, त्या उद्देशाने हकालपट्टी झाली. कोणी काय सांगेल त्याला अर्थ नाही. आज आम्ही जाहीरपणे तुमच्या उपस्थित त्यांची हकालपट्टी केली. आता पक्षाचं नाव सांगू शकत नाहीत बरं का. प्रदेशने मला अधिकार दिले, मग माझा अधिकाराचा वापर केला मी बरं का.